तुम्ही सर्वांचं या वर्गामध्ये स्वागत। तर मागच्या आठवड्यामध्ये ज्याची आपण सुरुवात केली आणि मंगळवारी जो आपण संविधान दिन साजरा केला त्याचाच उत्तरार्ध मी आज बोलणार होतो किंवा बोलणार आहे। आणि सोबतच आपल्याला ठाऊक आहे की आज महात्मा ज्योतिबा फुल्यांची आज पुण्यतिथी किंवा स्मृती दिन आहे। आणि हे दोन्हीही जे व्यक्तिमत्व आहेत म्हणजे खरं तर मला असं वाटतं की आपला सांस्कृतिक वसा किंवा वारसा हा वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या समाजाने हे दिवस जे आहेत हे समारोहासारखे साजरे करावे। एक तो मोठा फंक्शन व्हावा म्हणजे स्मृती दिन हा जरी लोक दुःख मानत असले तरी आपल्याला त्याचं महत्व नाही, तर आपण या महात्म्यांनी काय केलेलं आहे त्याचा एक प्रकारे उलगडा करावा, उजाळा करावा, त्यांचा वारसा आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा। अर्थात ज्योतिबा फुले यांचं जे स्थान आहे हे अतिशय वरचं आहे आणि ते वरचं आपण यासाठी मान्य केलं पाहिजे की मुळातच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक गुरु मानलेला आहे। त्यामुळे आपण फुले आणि बाबासाहेब यांची बरोबरी करू शकत नाही। तर ज्या उतरंडी म्हणतो आपण किंवा श्रेणी आहे त्यामध्ये बाबासाहेबांनाही फुले हे आपल्या गुरुस्थानी वाटत आहेत आणि त्यांनी ते मानलेलं आहे। आणि जर त्याच्यावर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की महात्मा फुल्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरती संत कबीरांचा प्रभाव होता, परिणाम होता आणि त्यामुळे ते अधिक कबीरांच्या विचारधारेमुळे प्रभावित होते। ज्या कबीरांना फुल्यांनी एक प्रकारे आपलं गुरुच मानलं होतं आणि बाबासाहेबांनी त्यांना आपलं गुरु मानलं आणि ज्या कबीरांनी आपलं कार्य केलं त्या कबीरांनी एक प्रकारे बुद्धाकडूनही बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या होत्या। त्यामुळे ही एक परंपरा आहे किंवा ही एक लिनिएज आहे हे आपण मान्य केलं पाहिजे। आणि जसं आपण पाहतो की फार तर बाबासाहेबांच्या जन्माच्या पूर्वी जेमतेम 137 दिवस फुल्यांचं अगोदर निधन झालं। म्हणजे अगदी काटेकोरपणे पाहायला गेलं तर फुल्यांच्या निधनानंतर अवघ्या 4 महिने 17 दिवसांनी बाबासाहेब जन्माला आले। आणि फुल्यांनी ज्या प्रकारे विविध प्रकारचं कार्य आपल्या जीवनामध्ये केलं म्हणजे बऱ्याचदा आपण आंबेडकरवादी मंडळी असल्यामुळे आपला जो अधिक ध्यास असतो तो बाबासाहेबांना अभ्यासण्याचा किंवा बाबासाहेबांना जाणण्याचा। परंतु हे करत असताना ज्यांनी बाबासाहेबांनी आपल्या जीवनात ज्यांना गुरु मानले आपण त्यांचाही कार्यभार समजून घेणं, त्यांचं जीवनचरित्र समजून घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे। म्हणजे एक पाहता बाबासाहेबांच्या पूर्वी हिंदू समाजाला अतिशय कट्टर सामना करण्याचं किंवा खिंडार पाडण्याचं जे कार्य आहे ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेलं आहे। आणि मग ते कार्य जे आहे ते त्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून असेल, खास करून त्यांनी सुरू केलेल्या शिक्षणाची जी ज्ञानगंगा आहे ती सर्वात महत्वाची आहे। कारण फुल्यांनी जो काही शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला त्यामुळे अनेक लोकांना आपल्या दुःखाचं कारण कळू लागलं, आपलं अज्ञान दूर करण्यासाठी त्यांना एक प्रकारे वाव मिळाला, वाट मिळाली। एक एवढं ते जबरदस्त व्यक्तिमत्व होतं की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 1771 साली थॉमस पै नावाच्या एका लेखकाने मानवी हक्क नावाचे एक पुस्तक लिहिलेलं 1848 साली फुल्यांच्या वाचनात आलं आणि त्याच्यामधून ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी एक प्रकारे आपलं जीवन जे आहे ते मानवी हक्कांसाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित केलं। आता योगायोगाने त्यांचा जन्मदिवस हा पुन्हा बाबासाहेबांच्या जन्मदिवसांच्या अगोदर 3च दिवस असतो, 11 एप्रिलला। आणि त्यामुळं आपण नेहमी 11 एप्रिल, 12 एप्रिल, 13 एप्रिल, 14 एप्रिल साजरी करत असतो, तो भाग वेगळा। पण केव्हा तरी संधी मिळाली तर आपण फुल्यांच्याही जीवनाचे काही पैलू या वर्गामध्ये अभ्यासण्याचा किंवा पाहण्याचा प्रयत्न करावा।
आता राहिला भाग संविधानाचा. तर मागच्या आठवड्यामध्ये आपण एकंदरीत जी संविधानाची पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण त्याच्यातले बारकावे पाहू शकलो नाही. एकंदरीत मी तुम्हाला काही गोष्टी फक्त इकडून तिकडून सांगण्याचा प्रयत्न केला. आज त्याच्या बारकाव्यामध्ये आपण थोडं अधिक जाण्याचा किंवा घुसण्याचा प्रयत्न करूया. आता सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे संविधान म्हणजे नेमकं काय हे आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की तो या राष्ट्राचा सर्वात महान असा ग्रंथ आहे, ज्या योगे राष्ट्राची सर्व कार्यप्रणाली, इथल्या अधिकाऱ्यांच्या ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज हे सगळं ठरतं वगैरे वगैरे. पण महत्वाची जी गोष्ट आहे, हे संविधान बनलं कसं आणि कोणत्या विपरीत परिस्थितीमध्ये बनलं हे लक्षात घेणं हे अतिशय आवश्यक अशी बाब आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर पाहिलं आपण तर संविधान निर्माण होण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी एकतर क्रांती घडावी लागते, युद्ध व्हावं लागतं, आणि क्रांती किंवा युद्धानंतर जर परिस्थितीमध्ये समग्र परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनानंतर ज्यांच्या हातात सत्ता आलेली आहे त्यांना जर राज्य करण्यासाठी समोर काही मार्गदर्शक तत्व नसतील तर मग अशा परिस्थितीमध्ये ही मार्गदर्शक तत्व बनवण्याची जेव्हा आवश्यकता भासते, जेव्हा गरज भासते, तेव्हा खरं तर संविधानाची निर्मिती केली जाते. जसं आपण पाहतो की अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धानंतर आणि अमेरिकेच्या राज्यक्रांतीनंतर 1785 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेमधल्या फिलेडेल्फिया येथे अमेरिकेची संविधान सभा एकत्र आली आणि त्या संविधान सभेने मग आपल्या संविधानाचं कामकाज सुरू केलं वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर 2 वर्षांनी आपण पाहतो की जेव्हा 1789 ला फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि फ्रान्सच्या राज्याचा जो काही वध केला त्यावेळची सरंजामशाही नष्ट करण्यात आली आणि त्या क्रांतीनंतर मग फ्रान्स नंतर त्या ठिकाणची संविधान सभा एकत्र झाली. अशा प्रकारचं काहीही भारतामध्ये मात्र घडलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा भारतामध्ये ही संविधान निर्माण करण्याची वेळ आली, पण ती ना तर क्रांतीमधून आली ना तर ती संघर्ष किंवा लढ्यामधून आली, तर त्याची सुरुवात एका तडजोडीमधून झाली. कारण तसं जर पाहायला गेलं तर भारतामध्ये जो इंग्रजांचा अंमल होता किंवा जे इंग्रजांचं राज्य होतं त्या इंग्रजांना पिटाळून लावण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस ही कार्यरत होती. पण राष्ट्रीय काँग्रेस त्यावेळेस एक संघटन होतं सुरुवातीपासून, अगदी नंतर त्याचं राजकीय पक्षात रूपांतर झालं. पण सुरुवातीला एक संघटन होतं आणि जे संघटन प्रयत्नशील होतं, परंतु त्यामध्ये आपण पाहतो की कधीही गांधीजींनी संघर्षाचा किंवा लढ्याचा पवित्रा उचलला नाही. गांधीजींचं राजकारण हे नेहमी एक तर तडजोडीचं राजकारण राहिलं, नाहीतर नाक दाबण्याचं राजकारण झालं. जसं आपण पाहतो की त्यांचा एकच मार्ग होता, उपोषणाला बसणं किंवा सत्याग्रह करणं, आणि सत्याग्रह किंवा उपोषण करून शासनाला वेठीस धरणं. गांधींनी कधीही असं की आम्ही इंग्रजांविरुद्ध लढू किंवा आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करू असा पवित्र गांधींनी कधीच घेतला नाही. योगायोगाने 1 सप्टेंबर 1939 ला पहिल्या महायुद्धाची आग भडकली आणि त्या महायुद्धामध्ये संपूर्ण युरोप पेटला होता आणि त्यामध्ये आपला लढा चालू ठेवणं, युद्ध चालू ठेवणं हे इंग्रज सैन्याला अत्यंत आवश्यक होतं. आणि तो एवढा मोठा वणवा पेटलेला होता महायुद्धाचा, त्यामध्ये इंग्रज सेनेकडे, इंग्रज सैन्याला जी कुमक पुरवावी लागते, म्हणजे जरी सैन्य AK-47 घेऊन प्रत्यक्ष बॉर्डरवर लढत असलं
तरी त्यांना औषध पुरवणं, त्यांना खाणदान पुरवणं, त्यांना कपडे पुरवणं, स्वेटर पुरवणं, बाकीच्या ज्या गोष्टी असतात तंबूचे या पुरवणं, त्यासाठी त्यांना अत्यंत मोठ्या मनुष्यबळाची गरज होती. आणि हे मनुष्यबळ सगळं त्या काळात तात्काळ इंग्लंडहून आणणं किंवा मागवणं ह्या इंग्रजांना शक्य नव्हतं. आणि म्हणून इंग्रजांचा जो व्हाईसरॉय होता तो त्यावेळेच्या पंतप्रधानाच्या सांगण्यानुसार गांधीजींना भेटायला, आणि त्यांनी गांधीजींना विनंती केली की गांधीजी, आमची ऐतिहासिक एक प्रकारे कुचंबणा झालेली आहे आणि आम्हाला तुमच्याकडून मॅनपॉवर हवे, मनुष्यबळ हवं आहे, जे प्रत्यक्ष लढण्यासाठी नसून जी दुय्यम कुमक पुरवावी लागते त्यासाठी तुमच्याकडून आम्हाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आणि मग गांधीजींना हेच हवं होतं. गांधीजी तयार झाले, पण त्यांनी अट घातली की जसं महायुद्ध संपेल ते संपल्याबरोबर तुम्ही हा देश सोडून जाण्याची तयारी ठेवा. आम्ही तुम्हाला कुमक पुरवतो, तुम्ही आम्हाला सत्तेचं हस्तांतरण करू द्या. म्हणजे हा अशा प्रकारचा समझोता. आणि त्या समझोत्यानुसार आपण पाहतो की युद्ध संपला 2 सप्टेंबर 1945. आणि मग त्याबरोबर इंग्रज लोक जे आहेत हे वचनाचे पक्के होते. मग त्यांनी ठरल्याप्रमाणे सत्तेच्या हस्तांतरणाची तयारी सुरू केली. इनफॅक्ट त्यांनी ही जी तयारी आहे ही जवळजवळ 1930-31 पासूनच सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी 3 गोलमेज परिषदाही घेतल्या. त्याच अनुषंगाने 1935चा जो ऍक्ट आला, दुसरा भारतीय कायदा, तोही निर्माण झाला. आणि मग जेव्हा 45ला प्रत्यक्ष त्यांनी दुजोरा दिला की हो आम्ही देश सोडून जात आहोत, पण ते करत असताना त्यांनी अट घातली की आम्ही तेव्हाच पूर्ण भारत सोडू, तेव्हाच जेव्हा भारताचं संविधान तयार होईल, घटना तयार होईल. ही अट एक. आणि दुसरी अट त्यांनी घातली की जेव्हा या देशाचं संविधान बनेल, तयार होईल, ते सर्वानुमते आणि सर्वांच्या सहमतीचं असलं पाहिजे. सर्वानुमते आणि सर्वांच्या सहमतीचं असलं पाहिजे. आता यावेळेस प्रश्न हा होता की जेव्हा इंग्रज सत्तेचं हस्तांतरण करतील, ट्रान्सफर ऑफ पॉवर करतील, तेव्हा त्यांनी ते नेमकं द्यायचं कोणाला? या सत्तेचे वाटेकरी कोण आहेत? तर गांधीजी या भ्रमात होते की बॅरिस्टर जिनाची मुस्लिम लीग जर सोडली तर मग अख्खा देश माझ्या मागे आहे. मी काँग्रेसचाही प्रतिनिधी आहे आणि मी अस्पृश्यांचाही प्रतिनिधी आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात ते होतं. आणि जिनांना वाटत होतं की सत्तेचे वाटेकरी आम्ही आहोत, पण आम्हाला आमचं स्वतंत्र राज्य हवंय. त्यामुळं गांधीजी, पंडित नेहरू, त्यानंतर वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद या मंडळींचा मनसुबा हा होता की आपल्याला सत्ता मिळेल तेव्हा आपणच सर्वात मोठे हिस्सेकरी आहोत. आणि त्यांच्या डोक्यात तेव्हापासून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची संकल्पना होती. एकदा का सत्ता मिळाली की भारत हा हिंदू राष्ट्र बनवायचा. बॅरिस्टर जिनाला हे होतं की कुठेतरी आपल्याला भारताचा एक तुकडा कापून घ्यायचा आणि आपण आपलं मुस्लिम राष्ट्र स्थापन करायचं. परंतु जेव्हा बाबासाहेबांनी उभं राहून ठामपणे दावा केला की अस्पृश्यांचा पुढारी मी आहे आणि त्यामुळे या सत्तेमध्ये अस्पृश्यांचाही वाटा तेवढाच महत्वाचा आहे, आणि इंग्रजांनी तो मान्य केला. मग त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे तिसरे वाटेकरू झाले.
आणि बाबासाहेब आंबेडकरांना यासाठी भांडण करायचं होतं, कारण बाबासाहेबांना लोकतांत्रिक भारत हवा होता, गणराज्य भारत हवा होता, जो लोकशाहीला प्राधान्य देईल, जो सार्वभौम राष्ट्र असेल यासाठी. आणि तेव्हापासून गांधींचा विरोध, पटेलांचा विरोध, नेहरूंचा विरोध, सगळ्यांचाच विरोध होता. परंतु मग ह्या तडजोडी झाल्यानंतर अनाउन्समेंट झाली निवडणुकांची, अपॉइंटमेंट झाल्या आणि जवळजवळ बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने त्या निवडणुकीमध्ये 51 उमेदवार उभे केले होते. त्या 51 उमेदवारापैकी फक्त एकच निवडून आला, पश्चिम बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल ज्यांचं नाव आहे. बाकी कुठेही बाबासाहेबांना यश आलं नाही. बाबासाहेबांना हे माहित होतं की राष्ट्रीय काँग्रेसचा मला एवढा विरोध आहे की ते मला कुठूनच निवडून येऊ देणार नाही किंवा ते मला निवडून येण्याची संधी देणार नाही. त्याच्यामुळे बाबासाहेब सेकंड स्टेजवर होते, सेकंड फूटवर उभे होते. आता प्रश्न हा होता की जरी 299 सभासद निवडून आले तर त्याच्यामध्ये जवळजवळ 80 की 89 सभासद हे मुस्लिम लीगचे होते. आणि ह्या निवडून आलेल्या सभासदांनी सरळ सरळ संविधान सभेवरती बहिष्कार घातला. आम्हाला त्या संविधान सभेत यायचंच नाही. मग आता बाबासाहेबांच्या समोर दुसरा उपाय किंवा दुसरा पर्याय होता आणि तो पर्याय म्हणजे अप्रत्यक्ष मार्गाने निवडून येणं किंवा दुसऱ्या पद्धतीने निवडून येणं. आणि ही दुसरी पद्धत म्हणजे ज्या प्रकारे आपल्याकडे राष्ट्रपतीची निवडणूक होते, ज्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डायरेक्ट मतदान होत नाही, इनडायरेक्ट मतदान होतं, तसंही त्यावेळेस प्रोव्हिजन होती. आणि बाबासाहेबांना वाटत होतं की कदाचित त्याच्यामधून आपला नंबर पुढे लागला तर लागेल. पण तसं आपल्याला पाहायला मिळतं की बाबासाहेबांच्या आत्मचरित्रात जसं लिहिलेलं आहे की बाबासाहेबांना संविधान सभेत येऊ न देण्याची जबाबदारी राष्ट्रीय काँग्रेसने पटेलांवर दिली. आणि पटेल याच भाषेत बोलत होते की आम्ही संविधान सभेची दारं खिडक्या सगळं बंद केले, झरोके वगैरे, की ज्याच्यामधून चीट पाखरू आत येऊ शकत नाही. तर बाबासाहेब येतील ते कशावर. आणि मग आपल्याला नेहमी सांगायला मिळतं, सांगण्यात येतं की बाबासाहेब निवडून आले ते पश्चिम बंगालमधून आणि बाबासाहेबांना मदत केली ती जोगेंद्रनाथ मंडलांनी. पण नेमकं ते सगळं घडलं कसं हे आपल्याला डिटेल किंवा विस्तृतपणे माहितच नाही. जिथून बाबासाहेब निवडून आले ना तो जो एरिया आहे किंवा ती जी जागा आहे ती पश्चिम बंगालमध्ये होती. आणि अप्रत्यक्ष मतदान जरी झालं किंवा करण्यात आलं तर त्या ठिकाणी 9 सीट्स होते. आणि त्या 9 सीट ज्याला बहुमत मिळेल तोच निवडून येईल अशी प्रक्रिया होती. आता जोगेंद्रनाथ मंडल हा नेमका कोण? तो बाबासाहेबांना एवढी मदत का करत होता? तर जोगेंद्रनाथ मंडल जे आहेत हे पश्चिम बंगालमध्ये त्या काळामध्ये चांडाल नावाची एक जात होती. आणि जसे आपल्याकडे महाराष्ट्रात महार तसे पश्चिम बंगालमध्ये हे चांडाल. आणि जसे महाराष्ट्रातल्या महालांच्या हाल अपेष्टा होत्या तशा पश्चिम बंगालमध्ये ह्या चांडालांच्या हाल अपेष्टा होत्या. आणि या चांडालांच्या हाल अपेष्टांसाठी ते चांडालांसाठी काम करणारी एक संस्था होती ज्याचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे गुरुचांद ठाकूर आणि हरिचांद ठाकूर. हे 2 भाऊ होते. आणि हे भाऊ या चांडाल लोकांसाठी काम करत होते. कालांतराने चांडाल हे नाव उच्चारायला वाईट वाटतं म्हणून त्या चळवळीला नवीन नामकरण करण्यात आलं आणि त्याचं नाव नमो शूद्रा चळवळ असं झालं. आणि ह्या नमो शूद्रा चळवळीमध्ये हा जोगेंद्रनाथ मंडल तरुण असतानापासून कार्यरत होता. आणि तो या 2 भावांच्या सोबत गुरुचंद ठाकूर आणि हरिचांद ठाकूर यांच्या सोबत काम करताना तरबेज झाला, तालीम झाली. आणि नेमकंच 1930-31 मध्ये
जेव्हा गोलमेज परिषद चालू होती, त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांची झालेली भाषणं त्याच्या वाचनात आली आणि त्या भाषणामधून तो एवढा प्रभावी झाला की तो बाबासाहेबांचा भक्तच झाला. पुढे जाऊन मग त्याने शेड्यूल कास्ट फेडरेशनचं सदस्यत्व पत्करलं, तो मेंबर बनला आणि त्याचा ठाम विश्वास झाला की बाबासाहेब आंबेडकर हाच महात्मा आहे जो आमचा उद्धार करू शकतो. आणि मग त्याने बाबासाहेबांना हट्ट धरला की बाबासाहेब, तुम्ही आता पश्चिम बंगालमधून उभे राहा. पण आता निवडणुकीचे नियम असतात की ज्याला अर्ज करायचा आहे त्याला शिफारस म्हणून इतर 2 निवडून आलेल्या सदस्यांची स्वाक्षरी लागते आणि त्यामध्ये मागासवर्गीयांपैकी हा जोगेंद्रनाथ मंडल हा एकच होता. आता बाबासाहेबांच्या समोर प्रश्न पडला की हा काय खटपट करतोय. त्यामध्ये दुसरा एक सदस्य होता जो शारीरिक आजारी होता आणि जोगेंद्रनाथ मंडलांनी त्याच्याशी बोलणी केली, त्याला पटवून दिलं की तुझं सही करणं आमच्या भविष्यासाठी किती महत्वाचं आहे. आणि लिटरली असं म्हणतात की जोगेंद्रनाथ मंडल कारमध्ये डॉक्टर घेऊन गेला, डॉक्टरच्या निगराणीमध्ये त्यांनी त्याला कार्यालयात आणलं आणि त्यांनी बाबासाहेबांच्या अर्जावरती सही केली. आता हे सगळं झालं, पण ज्या काँग्रेसच्या डोक्यात पहिल्यापासून होतं काहीही झालं तरी बाबासाहेबांना निवडून येऊ द्यायचं नाही, काँग्रेसने काय करावं, सुभाषचंद्र बोस याचा भाऊ शरदचंद्र बोस याला बाबासाहेबांच्या विरुद्ध उभं केलं. आणि तो काळ असा होता की त्या काळामध्ये सुभाषचंद्र बोसांचा अतिशय बोलबाला होता. ते मुळात त्या भागातले, बाबासाहेब महाराष्ट्रातले, आणि मग बाबासाहेबांचं तिथे वजन वाढवणं आणि पटवून देणं ही जोगेंद्रनाथ मंडलांच्या समोर मोठी कसोटी. हे करता करता नाकीनवाले निवडणुकीच्या आधी काँग्रेसने काय करावं तर काँग्रेसने काही उमेदवारांना चक्क किडनॅप केलं. आता जोगेंद्रनाथ समोर मोठा प्रश्न होता की काय करायचं, पण हाही पठ्ठा एवढा हट्टी होता की त्याने शोध लावला आणि किडनॅप केलेल्या मेंबर्सला तो घेऊन आला मतदानाच्या आधी आणि असा चमत्कार घडला की 9 पैकी 7 मतं मिळवून बाबासाहेब निवडून आले. जोगेंद्रनाथ मंडलनी काँग्रेसची पण मतं फोडली. हे ऐकल्यानंतर पटेल अस्वस्थ झाले आणि मग त्यांनी एक ठरवलं की जरी बाबासाहेब निवडून आले तर येऊ दे, आपण बाबासाहेबांना बोलूच द्यायचं नाही, त्यांचं ऐकायचंच नाही. जसं आज आपण पाहतो ना पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये गोंधळ चालतो, अध्यक्षाच्या टेबलासमोर जातात, आरडाओरडा करतात, कागद फेकतात, माईक ओढतात. यांनी ठरवलं की बाबासाहेबांना बोलू द्यायचं नाही. निवडून आले बाबासाहेब आणि 9 डिसेंबर 1946ला एकदाची संविधान सभा अस्तित्वात आली. पहिली बैठक 10 डिसेंबरला झाली. पहिल्या 2 दिवसातील जी औपचारिकता झाल्यानंतर 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरूने पहिला ठराव मांडला, प्रस्ताव मांडला आणि त्या ठरावाला समर्थन देण्यासाठी लोकांना लिस्ट झाली, भाषणं तयार झाली आणि त्यामध्ये दुसऱ्याच दिवशी जे डॉक्टर जयकर होते आपले मुंबईचे, त्यांनी आपल्या जवाहरलाल नेहरूंच्या ठरावाला विरोध केला आणि पुन्हा तिथे वादावादी सुरू झाली. अर्थात विधानसभा असो किंवा संसद असो, संसदेची कार्यप्रणाली असते आणि त्यामुळे आजच्या दिवसाचं कामकाज संपलं की दुसऱ्या दिवसाचं कामकाज कसं राहील, कोण बोलतील, बोलणारे वक्ते काय आहेत,
त्यांचा क्रम कसा आहे आणि त्यांना प्रत्येकाला किती वेळ दिलेला आहे याची जी सूची आहे, ही सूची संसदीय कामकाज मंत्री जो आहे तो जाहीर करतो. आणि त्या क्रमवारीनुसार बाबासाहेब आंबेडकरांचा जो नंबर आहे तो 20 डिसेंबरला येणार होता. आणि त्यामुळे बाबासाहेब निश्चित होते की मला 20 डिसेंबरला बोलायचंय. पण 17 डिसेंबरला अचानकपणे सूचीमध्ये बाबासाहेबांचं नाव नसताना राजेंद्र प्रसाद यांनी डिक्लेअर केलं की यानंतर डॉक्टर आंबेडकर बोलतील आणि त्यांच्यासाठी वेळ 10 मिनिटाचा आहे. बाबासाहेब तर अवाक झाले की 10 मिनिटांमध्ये काय बोलू. आणि यांनी ठरवलं होतं की आंबेडकरांना बोलूच द्यायचं नाही. बाबासाहेब उठून त्यांनी आभार मानले अध्यक्षांचे. आणि मग बाबासाहेबांनी चतुराई वापरली आणि त्यांनी डायरेक्ट अटॅक केला की नेहरूने जो ठराव मांडला तो कसा चुकीचा आहे. आता अख्ख्या संविधान सभेमध्ये फक्त 3 मागासवर्गीय होते. जोगेंद्रनाथ मंडल 1, जगजीवन राम नंबर 2 आणि बाबासाहेब आंबेडकर नंबर 3. त्यामुळे अख्ख्या काँग्रेसवाल्यांना वाटलं की हा माणूस किती धाडसी आहे, डायरेक्ट आमच्या प्राईम मिनिस्टरवरतीच हल्ला करतोय की तुम्ही मांडलेला ठराव कसा चुकीचा आहे. त्याच्यामुळे त्यांना चिडीची फोन ऐकावंच लागली. आणि मग 10 मिनिटं दिलेल्या बाबासाहेबांनी अस्खलितपणे 45 मिनिटं भाषण केलं तरीही कोणाचं घड्याळाकडे लक्ष नाही गेलं. त्यामुळे नेहरू चुकीचे कसे, त्यांचा ठराव चुकीचा कसा आणि तो अधिक राष्ट्रीय बाण्याने मांडला असता तर बरोबर कसा, याची मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि मग जेव्हा बाबासाहेब थांबले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होता. कित्येक मिनिटं लोक बाकं वाजवत होती. आणि असं म्हणतात की बाहेर पडताना त्या कॉरिडॉरमध्ये बाबासाहेबांचं अभिनंदन करण्यासाठी लोकांची रांग लागली होती, रीग होती. त्यामुळे बाबासाहेबांनी 17 डिसेंबर गाजवलं. आणि ह्या 17 डिसेंबरच्या बाबासाहेबांच्या भाषणासोबत संपूर्ण संविधान सभेला खात्री राहिली की या माणसाशिवाय दुसरा माणूस लायक असू शकत नाही जो संविधान लिहिल. ह्या सगळ्यामध्ये मोठा एक गदारोळ होता. आणि त्या गदारोळामध्ये काही गोष्टी सर्वांच्या चिंतेच्या होत्या. सगळ्यात पहिली चिंता होती ती ब्रिटिश सरकारला. आणि ती चिंता याची होती की मुस्लिम लीगचा एकही सदस्य संविधान सभेच्या स्थापनेपासून हजर राहत नाहीये, तो कामकाजात भागच घेत नाही. तीच काळजी पटेलांना पण होती, तीच काळजी नेहरूंना पण होती आणि अंशतः तीच काळजी बाबासाहेबांना पण होती. कारण इंग्रज सरकारची जी अट होती की जोपर्यंत संविधान सर्वानुमते होत नाही तोपर्यंत आम्ही हा देश सोडणार नाही. मुस्लिम लीग काय ऐकायला तयार नव्हते. बाबासाहेबांना त्या तारखेपर्यंत माहिती नव्हतं की मला संविधान लिहिण्याचा मौका मिळेल म्हणून. परंतु बाबासाहेबांना एवढं मात्र वाटत होतं की जे कोणी संविधान लिहितील त्यांना सपोर्टिव्ह म्हणून, सकारात्मक म्हणून मागासवर्गीयांच्या कोणत्या हक्काचं रक्षण केलं जावं हे समजलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीज नावाचं छोटं पुस्तकच लिहिलं होतं. आणि बाबासाहेबांना जसा मौका मिळाला संविधान सभेत जाण्याचा, त्याबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पुस्तिका सगळ्यांना वाटून टाकली की संविधानामध्ये मागासवर्गीयांच्या हिताच्या काय काय तरतुदी असाव्यात. म्हणजे बाबासाहेबांनी खूप अगदी मुत्सद्देगिरीने सगळी तयारी केली होती. हे सगळं करता करता
22 जानेवारी 1947 हा दिवस आला आणि 22 जानेवारी 47ला सगळ्यांच्या चर्चा, ठरावाला उत्तर हे करता करता अंतिम प्रारूप तयार झालं की एकंदरीत देशाचं संविधान कसं असावं, त्याची रचना कशी असावी, त्याची मांडणी काय असावी वगैरे वगैरे. पण पुन्हा तीच चिंता होती की जोपर्यंत मुस्लिम लीग सहभागी होत नाही, सर्वानुमते आणि सर्वांच्या संमतीने हे काही तयार होत नाही. आणि मग इंग्रजांच्या समोर प्रश्न पडला की हे जर असंच घुंगडं लोंकळत पडलं तर आपण काय देश सोडून जाऊ शकत नाही. मग इंग्रजांना वाटलं की आपण नामुष्कीने हा देश सोडून जाण्यापेक्षा आपण या देशाचे 2 तुकडे करून मोकळे व्हावे. आणि म्हणून मग इंग्रजांनी जून मध्ये घोषणा केली की आम्ही भारत आणि पाकिस्तान वेगळा करतो. माझा प्रश्न पडला, या भारत पाकिस्तानची वाटणी व्हायची कशी किंवा करायची कशी? मग त्यावेळेस ऍटली नावाचा प्राईम मिनिस्टर होता. त्या ऍटलीनी काय केलं, तिथल्या हायकोर्टाचा एक जज पाठवला सगळे मॅप घेऊन, नकाशे घेऊन. आणि काँग्रेसने काय केलं की इथला एक माणूस राजगोपालाचार्य, जो त्यावेळेस काँग्रेसचा मंत्री होता, त्याला त्याच्या हवाली केलं. आणि मग त्यांनी आपल्या त्या नकाशावरती रेषा मारल्या आणि इकडून इकडे पाकिस्तान, इकडून इकडे भारत अशी वाटणी केली. आणि त्या वाटणीमध्ये काँग्रेसने कपट रीतीने चालाकी करून बरोबर फरीदपूर, बेहरानपूर, रंगपूर, खुलना आणि जासोरे हे 5 विभाग, जिथून जोगेंद्रनाथ मंडल आणि बाबासाहेब निवडून आले होते, हा एरिया पाकिस्तानला देऊन टाकला. आणि जेव्हा फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा झाला, त्याबरोबर झालेल्या निवडणुकीच्या सिद्धांतानुसार जोगेंद्रनाथ मंडल आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही पाकिस्तानच्या संविधान सभेचे मेंबर झाले. आता त्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडलनी कबूल केलं की मला तिकडेच राहायचंय, आणि त्यामुळे जोगेंद्रनाथ मंडल हा पाकिस्तानचा पहिला कायदेमंत्री झाला. बाबासाहेब म्हणले, माझा तर सगळा समाज भारतात आहे, मी तिकडे येऊन काय करू? बाबासाहेब आपले तटस्थ राहिले काही काळ. पण बाबासाहेबांच्या समोर तटस्थ राहून कसं झाले? मग बाबासाहेबांनी धाव घेतली आणि ते प्राईम मिनिस्टर ऍटलीलाच भेटायला गेले. आणि त्यांनी सांगितलं, पहा, हा सरळ सरळ अन्याय होतोय आणि हा काँग्रेसचा माझ्या विरुद्धचा गट आहे. ज्या ज्या मार्गाने म्हणून मला थांबवता येईल त्या त्या मार्गाने काँग्रेस मला थांबवत आहे संविधान सभेत येण्यापासून. आणि माझं मत हे आहे की अस्पृश्य समाजाचं प्रतिनिधित्व हे संविधान सभेत असलंच पाहिजे. ऍटलीला काँग्रेसही भेटली. काँग्रेसने सांगितलं ऍटलीला की पहा, लॉर्ड जगजीवन राम जे निवडून आले बिहारमधून ते अस्पृश्य आहेत आणि ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी आहेत. बाबासाहेबांनी युक्तिवाद केला की जगजीवन राम हे अस्पृश्य आहेत, पण जगजीवन राम हे नेतृत्व करणारे नाहीये, त्यांना नेता म्हणून मान्यता नाहीये जी समाजाने नेता म्हणून मान्यता मला दिली. आणि हा युक्तिवाद त्या ऍटलीला पटल्यानंतर मग ऍटलीने त्यांच्या व्हाईसरायला कळवलं पुढचा मार्ग काय. मग व्हाईसराय आले आणि ते गांधींना येऊन भेटले. गांधींना बोलवून घेतलं आणि ते म्हटले, गांधीजी, हा विवाद काय मिटत नाही आणि हा विवाद सोडवल्याशिवाय आम्ही काही जात नाही, पण आम्हाला इथे राहायची इच्छा पण नाही. तर म्हणे आमच्या समोर 3 उपाय आहेत, 3 पर्याय. पहिला पर्याय, जो प्रांत तुम्ही पाकिस्तानला दिलाय तो पुन्हा भारताला जोडा, म्हणजे ऑटोमॅटिक बाबासाहेब आत येते.
नाही तर दुसरी एखादी जागा रिकामी करा आणि त्या जागेतून बाबासाहेबांना निवडून आणा. आणि हे दोन्ही जमत नसेल तर आम्ही देश सोडून जाऊ शकत नाही बेजबाबदारपणे. आता आलं का नाक लागलं की तोंड उघडलं. गांधीने तातडीने लगेच पटेलांना आणि जवाहरलालला बोलवणं पाठवलं आणि ते म्हणे बघा आता व्हाईसरायचा आदेश असा आहे, एक तर हे करा एक तर ते करा. पण नेहरू मोठा वेडर होता, तोही मुत्सद्दी होता. या घडामोडीच्या दरम्यान त्याने आपल्या बहिणीसह अजून 5 लोकांसह आणि 6वी बहीण 6 जणांचं शिष्टमंडळ परदेशात पाठवलं. परदेशामधील वेगवेगळ्या घटना तज्ञांना भेटण्यासाठी की बाबा तुम्ही जा तिथे भेटा एकदाचे. आणि कोण तयार आहे भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी त्याला आपण नेमून टाकू. मग ज्यांना ज्यांना ते भेटले त्या सगळ्या लोकांनी असमर्थता दाखवली. पण शेवटी ते पुन्हा ब्रिटिश एक घटनातज्ञ होता ज्याचं नाव प्राध्यापक आयव्हर जेनी ते घटनातज्ञ होते, कायदा तज्ञ होते आणि ज्यांनी सेना नायक जे आहेत राष्ट्रपती श्रीलंकेचे त्यांनी लंकेची घटना लिहिण्यासाठी मदत केली. जेव्हा ही 6ही मंडळी त्यांच्याकडे गेली तेव्हा असं म्हणतात की तो त्यांच्याकडे पाहून हसला आणि तो त्यांना म्हटला अरे तुम्ही किती वेडे आहात, या कायद्याचा बाप हा तुमच्या देशात आहे. ज्याने केलेले कायदे इथे आम्ही वाचतो, ज्याने केलेल्या कायद्यांचा इथे आम्ही अभ्यास करतो. तो बाबासाहेब आंबेडकर तुमच्या देशात आहे, त्याच्यापेक्षा तज्ञ असा कोणता माणूस तुम्हाला मिळू शकतो या देशाची घटना लिहिण्यासाठी. आता मग प्रश्न हा आहे की बाबासाहेबांनी केलेले कोणते कायदे ते वाचत असतील. तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की 1935चा जो इंडिया ऍक्ट आला त्यामध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा सहभाग होता. त्यानंतर अवघ्या 7 वर्षाने 1942ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नेमणूक झाली त्यावेळेस बाबासाहेबांनी जे केलेले कायदे आहेत, लेबर ऍक्ट आहेत, ह्या सगळे ऍक्ट आहेत, त्यांचा अभ्यास ही ब्रिटिश मंडळी तिथे करायची. त्यामुळे म्हणे तुमच्या देशाची घटना कुठलाही परदेशीय तज्ञ बनवू शकत नाही, कारण ज्या प्रकारची उच्च नीचता आणि जातीयता ही तुमच्या देशामध्ये आहे त्याचा अनुभव बाहेरच्या कोणत्याही घटना तज्ञाला नाही. त्यामुळं डॉक्टर आंबेडकर जे आहेत हे तुमचे एकमेव आहेत की जे तुमच्या देशाची घटना बनवू शकतात. ही सगळी मंडळी परत आली आणि परत आल्यानंतर पुन्हा एकत्र झाली आणि मग नाविलाज होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळेस मुंबईचे मुख्यमंत्री जे खेर होते त्यांना पत्र लिहिलं आणि सोबतच S.K. पाटील जे काँग्रेसचे मेंबर होते त्यांना एक पत्र दिलं. म्हणे तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. 1 नंबरची गोष्ट बाबासाहेबांना निवडून आणायचं आणि 2 नंबरची गोष्ट बाबासाहेबांच्या वाटेत कोणताही विरोधी उमेदवार उभा राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि नुकतंच नेहरूंसोबत जे भांडण झालं होतं त्या भांडणामुळे जयकरांनी राजीनामा दिला आणि जयकरांनी राजीनामा दिल्यामुळे त्या ठिकाणी 1 जागा रिकामी झाली होती मुंबईचीच. त्या जागेवरून 2 किंवा 3 जुलै 1947ला बाबासाहेब आंबेडकर बिनविरोध निवडून आले किंवा बिनविरोध निवडून आणलं. त्यामुळं कुणीही कोणाच्या कानावर कुठल्या व्हॉट्सअप येत असेल ना की बाबासाहेबांना घटना लिहायला गांधींनी शिफारस केली, झूठ हे सगळं आहे. हे सगळे काँग्रेसी बाबासाहेबांना आतच येऊ द्यायला तयार नव्हते. बाबासाहेब स्वतःच्या मुत्सद्दीपणाने आणि स्वतःच्या विद्वत्तेने तिथे निवडून आलेले आहेत. सिद्ध केलेलं आहे की मीच लायक आहे. त्यामुळे ना बाबासाहेबांच्यावरती काँग्रेसने मेहरबानी केली ना बाबासाहेबांच्यावरती गांधींनी मेहरबानी केली.
एवढंच झालं की व्हाईसरायने गांधीचं नाक दाबलं, त्याच्यामुळं तोंड उघडलं आणि त्यांना ती वाट करून द्यावी लागली. हे आपण नेहमी लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपल्याला वाटतं अरे खरंच काहीतरी गांधीने चमत्कार केला आणि म्हणून बाबासाहेब घटना समितीत गेले. झूट आहे. बाबासाहेब स्वकर्तृत्वाने तिथे गेले. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की अगदी 29 ऑगस्टला राजेंद्र प्रसाद यांनी 7 लोकांच्या कमिटीची घोषणा केली की ही 7 लोकांची कमिटी आता संघटनेचं काम करेल. मसुदा समिती, त्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो. आणि 30 ऑगस्टला ही कमिटी पहिल्यांदा एकत्र आली, 7ही लोक. आणि त्या 7ही लोकांनी एकमुखाने बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचा अध्यक्ष केलं, ड्राफ्टिंग कमिटीचा. आणि त्यानंतर असं म्हणतात की हे 7ही लोक परत एकदाही भेटले नाही. फर्स्ट अँड लास्ट मीटिंग. हे 7ही लोक परत एकदाही भेटले नाही. आता पहा, 30 ऑगस्टला समिती अस्तित्वात आली. 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर टेबल गोळा करावा लागेल, खुर्ची गोळा करावी लागेल, टायपिस्ट लागेल, स्टेनो लागेल. 2-4 दिवस लागले असतील, 4-7 दिवस लागले असतील, आठवडा तर लागला असेल. पण असं गृहीत धरू की बाबासाहेबांनी काम सुरू केलं, कामकाज सुरू केलं घटना लिहिण्याचं. आणि बरोबर आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 21 फेब्रुवारी 1948ला 21 फेब्रुवारी 1948ला राजेंद्र प्रसाद यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रासोबत तपशिलासह ड्राफ्ट पाठवून दिला घटनेचा, तपशिलासह, की ह्या अनुच्छेदाचा अर्थ काय, त्या अनुच्छेदाचा अर्थ काय, त्या अनुच्छेदाचा अर्थ काय, अशा सर्वसह त्यांनी 21 फेब्रुवारी 1948ला, जर तुम्ही दिवस मोजले तर ते दिवस होतात 141, म्हणजे 4 महिने 21 दिवस. आता जो काही बकालपणा आपण ऐकतो ना की घटना तयार व्हायला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले, हे ते 9 डिसेंबर पासून कॅल्क्युलेट करतात. आणि मग बाबासाहेबांवर टीका होती, एवढा वेळ घेतला. पण ऍक्च्युली घटना बाबासाहेबांनी 4 महिने 21 दिवसात लिहिली. राजेंद्र प्रसादला बाबासाहेब पत्रासह पाठवलेली आहे, खंड 3 मध्ये वाचत होते. आणि मग बाबासाहेबांनी घटना समिती समोर 4 नोव्हेंबर 1948ला भाषण दिलं. किती महिन्याने? 8 महिन्याने. ज्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी घटना समितीचा अध्यक्ष म्हणून घटनेचा मसुदा राष्ट्रपतींना पाठवला आणि इतकंच नव्हे तर त्यावेळेच्या गॅझेटमध्ये, गॅझेट समजतं ना, राजपत्र, त्या गॅझेटमध्ये ती घटना प्रसिद्ध करण्यात आली होती जनतेच्या अवलोकनार्थ. जनतेने पण ती वाचावी आणि आव्हान करण्यात आलं होतं की याच्यातलं जे पटत नसेल त्याच्याबद्दल जनतेने प्रश्न विचारावेत, खुलासे विचारावेत, स्पष्टीकरण विचारावं. त्यामुळे 4 महिने 21 दिवसात लिहिली, 8 महिने वाट पाहिली गॅझेटमध्ये प्रसिद्ध केल्यानंतर. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की या दरम्यानच्या काळात 7635 सूचना आल्या होत्या. आणि त्यापैकी बाबासाहेब आंबेडकरांनी 2433 ज्या सूचना आहेत त्या 2433 सूचनांवरती विचार विनिमय करून त्यांचा घटनेत समावेश केला, दुरुस्त्या केल्या. आणि त्यानंतर आपण पाहतो की 395 कलमाची आणि 8 परिशिष्टांची घटना ही अस्तित्वात आली. आणि याची जर वर्णनं पाहिली, तुम्ही जर कदाचित डिबेट्स वाचले, 14 खंड आहेत मोठमोठाले, वाचा, अभ्यास करा, वेळ काढा, पछाडून जाल बाबासाहेबांमुळे. आपण बाबासाहेब अंगात घ्यायला तेच लागतं की बाबासाहेब कळला पाहिजे तिथे.
आणि मग आपण पाहतो की बाबासाहेबांनी हे सगळं केल्यानंतर मग 26 नोव्हेंबर, त्याच्या आदल्याही 25 नोव्हेंबरला सभा झाली, भाषण झालं आणि मग 26 नोव्हेंबरला ती स्वीकारली. आता या स्वीकारलेल्या घटनेमध्ये आपण पाहतो की घटनेचं जे पहिलं पान आहे ते आपण असं म्हणतो की जवळजवळ घटनेचा सरनामा आहे, अख्खा सारांश त्या पहिल्या पानात. आणि त्या पहिल्या पानामध्ये आम्ही भारताचे लोक हे 3 शब्द एवढे महत्वाचे आहेत की या 3 शब्दांचा अर्थ जरी आम्ही आता घटनेचा अमृत महोत्सव साजरा करायला निघालेलो असलो तरी कोणालाही कळलेलं नाही. आता इतरे जणांना तर कळणार नाहीच नाही, तो बाबासाहेबांच्या पाडसांना लेकरांनाही कळलं नाही. ही घटना कोणाला अर्पण करावी हा जेव्हा विचार चालला तेव्हा कुणी कृष्णाला, कुणी रामाला, कुणी जेसूला, कुणी मोहम्मद पैगंबराला, सगळे दान झाले, सगळे नाच झाले. बाबासाहेबांनी कोणालाच नाही म्हटलं. त्यांनी काय म्हटलं, आम्ही भारताचे लोक. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी केली बाबासाहेबांनी ती म्हणजे या घटनेची मांडणी जी आहे त्या मांडणीमध्येच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या गोष्टींना आणले. याचं कारण असं आहे की ज्या भारताला 6500 पेक्षा अधिक जातीमध्ये येथील संस्कृतीने विभागलेला आहे आणि ती ही श्रेणीबद्ध जातीयता, उच्च निश्चितता आहे, ग्रेडेड इनइक्वॅलिटी, ज्यामधला कधीच भारतीय माणूस हा एक होऊ शकत नाही, एक संघ होऊ शकत नाही, अशा राष्ट्राला बाबासाहेब एक संघ भारत पाहू इच्छित होते. आणि म्हणून बाबासाहेबांचा हट्ट होता की हे जे बंधुत्व आहे हे तेव्हाच निर्माण होईल जेव्हा न्याय आणि समता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र नांदतील. आणि न्याय आणि समता तेव्हाच एकत्र नांदतील कारण जेव्हा माणसाचं परस्पर सामंजस्य वाढेल. आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1931ला गोलमेज परिषदेमध्ये असताना इंग्रज सरकारला आवाहन केलं होतं की भारतामधील प्रचलित नोकरशाही रद्द करून लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार चालवावे, स्थापन करावे, त्याच बाबासाहेबांनी जेव्हा त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले की बाबासाहेबांनी घटना म्हणजे कॉपी केलेली आहे, कट अँड पेस्ट केलेली आहे, इकडून उसने घेतलेली आहे, तिकडून उसने घेतलेली आहे, पण प्रत्येक टीकेचं बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे. आणि आपण पाहतो की यामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या या युक्तिवादालाच आव्हान केलेलं आहे. आणि त्यामुळे जरी बाबासाहेब 1930 मध्ये 20 नोव्हेंबर 1930ला ही मागणी करतात लोकांसाठी चालवले सरकार, कारण बहुतांश राष्ट्रांच्या घटनेचीही मध्यवर्ती कल्पना आहे. पण पुढे जाऊन मात्र बाबासाहेबांनी लोकशाहीला पुन्हा दुसऱ्यांदा मांडलं. एक लोकशाहीची आध्यात्मिक व्याख्या आणि दुसरी लोकशाहीची राजकीय व्याख्या करून बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचं वेगळेपण सांगण्याचा किंवा वेगळेपण मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आपण लक्षात घेणं किंवा विचारात घेणं हे अतिशय आवश्यक आहे. जातीभेद निर्मूलन याच्या 14व्या प्रकरणाच्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये दिलेल्या 6 ते 7 ओळी मी फक्त वाचून दाखवतो. बंधुत्वाला काय आक्षेप असू शकतो, मला तरी त्याची कल्पना करता येत नाही. आदर्श समाज परिवर्तनास अनुकूल असला पाहिजे. एका भागात होत असलेले बदल दुसऱ्या भागात पोहोचवण्यासाठी त्यात पुष्कळ मार्ग असावे. आदर्श समाजामध्ये विविध हितसंबंध जाणीवपूर्वक एकमेकांपर्यंत पोहोचवून त्यात भागीदार होता आले पाहिजे. स्टॉक आपल्याला घेता आला पाहिजे. त्यात इतर संस्थांशी संपर्कासाठी विविध आणि मुक्त स्थळे असली पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तिथे सर्व प्रकारचे सामाजिक अभिसरण झालं पाहिजे. अत्यंत महत्वाचा आणि ठोस शब्द आहे. यालाच बंधुभाव म्हणतात, जे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. बाबासाहेब काय म्हणतात की बंधुभाव हे लोकशाहीचे दुसरे नाव आहे. आणि जेव्हा हिंदू धर्माचं तत्वज्ञान याच्यामध्ये बाबासाहेब बंधुभाव सांगतात तेव्हा ते म्हणतात की फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा बंधुभाव हा शब्द
माझ्या बंधुभावापेक्षा वेगळा आहे, कारण माझा बंधुभाव शब्द बुद्धापासून आलेला आहे आणि त्या बंधुभावाचं मूळ हे मैत्रीक आहे, मेत्ता आहे, धार्मिक आहे, फ्रान्सच्या राज्यक्रांतीचं सहभागाशी आहे, फेलोशिपशी आहे, तेवढ्या पुरता तो मर्यादित बंधुभाव आहे. आणि मग पुढे ते म्हणतात लोकशाही ही केवळ शासन पद्धती नाही, मूलतः ती सहजीवन पद्धती आहे. परस्पर आदान प्रदानाचा तो एक अनुभव आहे. तो मूलतः सहकार्यांप्रती आदर आणि श्रद्धेचा दृष्टिकोन आहे. एवढी महत्वाची सटीक गोष्ट बाबासाहेब आध्यात्मिक लोकशाहीविषयी सांगतात आणि राजकीय लोकशाहीविषयी बोलताना बाबासाहेब दुसरं मत मांडत आहे आणि ते असं म्हणतात लोकशाही ही एक अशी शासन पद्धती आहे ज्यामध्ये उपलब्ध असणारी व्यवस्था व साधने यांचा उपयोग करून रक्ताचा एक थेंबही सांडू न देता समग्र राजकीय आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणे याला लोकशाही असं. आणि हे एवढं महत्वाचं तत्व बाबासाहेबांनी मांडलेलं आहे या पहिल्या सरनाम्यामध्ये. कदाचित त्या सरनाम्याचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर मला असं वाटतं की मला एखाद्या दिवसाचं किंवा 2 दिवसाचं शिबिर घेऊन तुम्हाला समजून द्यावं लागेल. त्यामुळे वेळ खूप कमी आहे, पण एखाद्या वेळेस मी संधी घेईल. पण हा सरनामा इतका महत्वाचा आहे, त्याच्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द महत्वाचा आहे. तो खरंच आपल्याला कळला पाहिजे. तो न कळल्यामुळेच ना आपण त्याचा उदो करत आणि तो न कळल्यामुळे आपण त्याची जनजागृती करत नाही. आता ह्या जेव्हा आलेल्या नव्या सरकारमुळे घटनेला धोका निर्माण झाला, आव्हान निर्माण झालं, तेव्हा कुठेतरी पीपीटी वरती जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत. पण तेही वर्षाला एखादी मिरवणूक काढा, काही ठिकाणी संविधानाची पूजाही करतात, हळद कुंकू फुलं तांदूळ टाकून गुलाल टाकून आणि डोक्याला लावतात जय संविधान जय संविधान. असं करणं म्हणजे बाबासाहेबांच्या वैज्ञानिक विचाराची थट्टा केल्यासारखे. पण हे जे संविधान आहे हे तुम्हाला आम्हाला अगर कळो अगर न कळो, पण ब्रिटन मधला एक अत्यंत विद्वान असा कायदेतज्ञ, कायदेशास्त्राचा अभ्यासक असणारा अर्नेस्ट बार्कर नावाचा प्राध्यापक, हा ऑक्सफर्डमध्ये प्राध्यापक होता कायदा शिकवायला. त्याला हे संविधान आणि त्याचा सरनामा एवढा आवडला तर त्याने कालांतराने 1951 मध्ये स्वतःचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपल्स ऑफ सोशियल अँड पॉलिटिकल थेरी. प्रिन्सिपल्स ऑफ सोशियल अँड पॉलिटिकल थेरी. आणि बंधू आणि भगिनींनो, या प्राध्यापकाने आपलं पुस्तक हे भारताच्या संविधानाच्या सरनाम्यास समर्पित केलेलं आहे. डेडिकेटेड टू द प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि इतकंच नव्हे तर तो सरनामा त्याने आपल्या पुस्तकात परवानगी काढून छापलेला आहे. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की बाबासाहेबांच्या मुत्सद्दीपणा, बाबासाहेबांचं व्हिजन, बाबासाहेबांची दृष्टी, बाबासाहेबांचा जो काही अभ्यास होता, जी प्रज्ञा होती, जी राष्ट्रभक्ती होती, जी मानवतेप्रतीची कळकळ होती, या सर्व गोष्टींचा संगम आपल्याला भारतीय संविधानात दिसतो. आणि मला कधी कधी खंत वाटते की त्याच्याप्रती आपण काहीच करू शकत नाही. मी यासाठी तुम्हाला सांगून वेळ वाढलाय म्हणून समारोप करतो. तर मला मी जवळजवळ 2दा अमेरिकेला गेलो 40 दिवसाच्या टूरसाठी. आणि त्यामध्ये मला अमेरिकेतलं सगळ्यात जास्त जर काय आवडलं असेल तर फिलेडेल्फियामध्ये अमेरिकन सरकारने केलेलं कॉन्स्टिट्यूशन म्युझियम. त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड मोठं म्युझियम बांधलंय. ज्या ठिकाणी बसून घटना तज्ञांनी घटना बनविली ती इमारत त्यांनी तशीच जतन करून ठेवली. आणि त्याच्या बाजूला कॉन्स्टिट्यूशन म्युझियम केलंय. आणि त्या म्युझियम मध्ये पहिल्या दिवसापासून कशी कॉन्स्टिट्यूशन बनत गेली याच्या मोठी मोठी तैलचित्र आहेत, मोठे मोठे फोटो आहेत. आणि खाली त्यांनी स्टुडिओ केलेला आहे. आणि त्या स्टुडिओमध्ये दिवसभर शो चालतात. आणि त्या शो मध्ये त्यांच्याकडची सर्व शाळकरी मुलं, सर्व महाविद्यालयीन मुलं, सर्व तरुण तरुणी, नागरिक इथे येतात
आणि तो शो पाहतात आणि त्या शोच्या माध्यमातून ते आपल्या राष्ट्राची घटना कशी सुरू झाली, कशी निर्माण झाली, ती कशी अस्तित्वात आहे आणि तिच्या प्रतीचं जाण आणि भान आपण कसं ठेवलं पाहिजे हे प्रत्येक जनमनात रुजवण्याचं काम ते राष्ट्र करत आहे. आणि म्हणून मी जेव्हा पहिल्यांदा गेलो 2006 ला आणि आल्यानंतर मी बहीण मायावतीच्या एका कार्यकर्त्याला सांगितलं की बहीणजीला सांगा पुतळे कमी बांधा, गार्डन कमी करा, पण बाबासाहेबांच्या संविधानाचं म्युझियम करा, तुम्ही अजरामर व्हा. अजून झालं नाही, पण तुम्हा आम्हाला संधी आहे. काही नाही करता आलं तर आता हे करणं गरजेचं आहे. संविधान जर वाचायचं असेल तर संविधान लोकांच्या मनामनात रुजलं पाहिजे आणि ते मनामनात रुजवण्यासाठी संविधान कसं बनलं, संविधान कसं आहे आणि ते जसं आहे तसं आमच्या अधिकाराचं ते रक्षण आहे, रक्षण करत आहे, ते आमचं प्रोटेक्टर आहे. हे भारतातील प्रत्येक जाती धर्माच्या जनजातीच्या माणसाच्या मनामनात बिंबवण्याचं आज काम करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा असो बंधू आणि भगिनींनो, या 2 आठवड्यांमध्ये मिक्सचर करून जेवढं तुम्हाला पोहोचवता येईल हा मेसेज तेवढा मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.